पंढरीची वारी म्हणजे एक चालता व्रत. देहू, आळंदी, वारकरी अवघ्या महाराष्ट्रातून येतात. पण सगळ्यांच्या मनात मात्र एकच ध्यास, ती म्हणजे पंढरीची वाट. वारी म्हणजे तो क्षण जेव्हा भक्त आणि भगवान एकत्र चालतात. तो क्षण शब्दांनी नाही सांगता येत, तो अनुभवायलाच लागतो. पालखी सोहळ्यात चालणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात मात्र एकच ओढ असते, ती म्हणजे विठेवरी उभ्या असलेल्या त्या विठुमाऊलीच्या भेटीची. म्हणूनच विटेवरी उभा असलेला विठ्ठलसुद्धा कदाचित वाट पाहत असतो की माझे भक्त कधी येतील. ना घराची आठवण, ना कामाचा ताण, हृदयात फक्त भक्तिभाव आणि ओठांवर फक्त विठुमाऊलीचंच पवित्र नाव. मी क्षणभर थांबून पाहिलं. संत तुकाराम महाराजांची पालखी समोरून निघाली. हात आपसुकच जोडले गेले, डोळे ओलावले. ते क्षण होते पण क्षणिक नव्हते, ते मात्र मनात घर करून गेले. त्या हवेत मिसळलेली ती भक्ती, त्या चालणाऱ्या गर्दीतली एकता, जणू सगळं विश्व एकाच ठिकाणी एकत्र चाललंय विठोबाच्या भेटीसाठी. म्हणूनच जीवनात एकदा तरी वारी अनुभवलीच पाहिजे, ती वाट चालली पाहिजे, कारण माऊली भेटते ती वारीतच. वारी म्हणजे चालता इतिहास, वारी म्हणजे गगनात न मावणारा आनंद, वारी म्हणजे संतांचा वारसा आणि भक्तांचा विजयी घोष. त्या काही पावलांनी जाणवलं, वारी फक्त पायांनीच नाही चालायची, तर ती चालायची असते मनाने, श्रद्धेने आणि प्रेमाने.